की संगमेरच्या निवडणुकीमधलं यश हे केवळ आताच्या प्रचारावर नाही, तर 30 वर्ष सातत्यानं जे काम आम्ही संगमनेरमध्ये केलेलं आहे, प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, जितकं शक्य ती प्रत्येक गोष्ट चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे कष्टाचा इतिहास आहे ना, हा डावलून चालणार नाही तुम्हाला. शेवटी ती कुठेतरी नोंद होत असते. अपेक्षा मात्र आमची साहजिकपणे एक असते की ज्यांनी कष्ट केले, मेहनत केली, चांगलंच करण्याचा प्रयत्न केला, त्याला जनतेनं थोडी उजवी दिली पाहिजे. ती दिलेली आम्हाला दिसते आहे. तर त्याकरता खूप वेळा भेटावं लागतं, विनंती करावं लागते, सांगावं लागतं परत परत की आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय. ही गोष्ट खरी आहे. आणि जे पैसे घेऊन येतात ते सुद्धा बरे मतं मिळून जातात काही न करता. असं ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस मात्र दुःख होऊन जातं. याच्यामध्ये एक गोष्ट होती की काँग्रेसचं चिन्ह वापरणं आम्हाला सगळ्यांना सामावून घ्यायचं होतं की ते समविचारी आहेत. आणि बऱ्याच वेळा मग ते समविचारी सामावून घेण्यामध्ये वेगवेगळे चिन्ह येतात, काही प्रश्न तयार होतात. ही वेळ आमची अशी होती की यावेळेस ही निवडणूक चांगल्या पद्धतीने काढणं ही आमची गरज होती. मी मान्य करतो. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एक व्यवस्थित पद्धतीने निवडणूक काढणं, लोकांना बरोबर घेणं, जे सगळे आहेत समविचारी त्यांना बरोबर घेणं, शहराच्या विकासाकरता जे मदत करायला तयार आहे त्यांना बरोबर घेणं, हा भाग होता. म्हणून आम्ही त्या पद्धतीनं ती निवडणूक लढवली आणि चांगल्या पद्धतीनं झाली. समजलं त्यांचं, त्यांनी ट्विट केलंय का काय मला कोणीतरी पाठवलं आहे. असं आहे की म्हणजे त्यांनी थोडस असमाधान व्यक्त केलं काँग्रेसबद्दल. यामध्ये त्यांना मी म्हणत होतो की तुम्ही जामखेडचे आमचे काँग्रेसजन जे आहे त्यांच्याबरोबर संवाद ठेवा, त्यांच्याशी बोला. तर त्यांचं खूप नाराजी तिथल्या त्या नेतृत्वाच्या बाबतीत होती. त्या विधानसभेला असं केलं तसं. असं आहे की शेवटी आपल्याला निवडणुकीला सामोरं जात असताना आपले काही मुद्दे बाजूला सुद्धा ठेवावं लागतात, तडजोड करावं लागते, बरोबर घ्यावं लागतं. त्यांनी तसा तो माझा जो आग्रह होता की तुम्ही चर्चा करा त्यांच्याबरोबर, त्यांना बरोबर घ्या, तो त्यांनी मान्य केलेलं नाही. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. परिणाम तर शेवटी असं असतं की प्रत्येक जण आपल्या अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असतात. तसा अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न तिथल्या काँग्रेसच्या मंडळीने केला. नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री ताकदीने प्रचाराने केले, मात्र कुठेतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची चर्चा होती. आता महानगरपालिका डोळ्यासमोर बरोबर. हे खरं आहे की महायुतीचं जे चाललं होतं, प्रचंड फिरत होते, हेलिकॉप्टर फिरत होते, त्यांचे विमानं फिरत होते आणि बऱ्याच ठिकाणी तर काहीतरी उतरवताना दिसत होते. फक्त नेते उतरत नव्हते. काय म्हणजे बॅगा उतरताना सुद्धा काही याच्यातून दिसले. हे खरं आहे. आमच्याजवळ ना हेलिकॉप्टर ना विमान, गाडीने एवढा प्रवासच करू शकत नव्हते. आमचे जे काही केलंय आमचं ते शुद्ध लोकांनी कामावर केलेल्या कामावर आणि आमच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे, एवढं तुम्हाला सांगतो. नाही तर बाकी काय झालंय याचा स्वतंत्र अभ्यास पत्रकारांनी सुद्धा करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.